यंदा 400 पार हा नारा देत भाजपला पराभव का स्वीकारावा लागला याची कारणं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। लोकसभेच्या निकालात भाजपला मोठा दणका बसला आहे। गेल्या वर्षी मिळालेल्या 23 जागांमध्ये 9 जागांची घसरण यावेळेस भाजपला स्वीकारावी लागत आहे। मात्र या घसरणीला व मिळालेल्या पराभवाला आपणच जबाबदार असल्याचे सांगत फडणवीस यांनी भाजपचा पराभव कोणत्या कारणामुळे झाला याची यादी सांगितली आहे। चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती कारणं। पहिलं कारण आहे ते मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका। मराठा आंदोलकावर फडणवीस यांनी लाठीचार्ज घडवण्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे या आंदोलनाचा जालना, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर, माढा, अहमदनगर, बारामती, नाशिक, दिंडोरी या मतदारसंघामधील उमेदवारांना फटका बसलाय। दुसरं कारण म्हणजे कांदा निर्यात बंदी। मोदी यांनी केलेल्या कांदा निर्यात बंदीचा थेट फटका नाशिक, दिंडोरी, धुळे, शिर्डी, अहमदनगर, शिरूर, सोलापूर या मतदारसंघातील उमेदवारांना बसला आहे। तिसरं मुख्य कारण आहे ते संविधान बदलण्याचे नॅरेटिव्ह। भाजपचे खासदार अनंत हेगडेसह भाजपच्या नेत्यांसह 400 जागा निवडून आल्यास संविधान बदलू अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते। तोच धागा उचलत महाविकास आघाडीने या मुद्द्यांवर प्रचार केला। त्यामुळे दलित, आदिवासी यांनी भाजपकडे पाठ फिरवली। विदर्भ, खानदेशामधील पट्ट्यात भाजपची पीछेहाट झाली। चौथं कारण म्हणजे पक्षांतर्गत कुरघोडी। 3 पक्ष एकत्र आल्याने मित्र पक्षामध्ये सुरू असलेल्या कुरघोडीचा परिणाम निकालात दिसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। 5वं कारण म्हणजे अति आक्रमक हिंदुत्व। भाजपने महाराष्ट्रात अति आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचार केला। त्यामुळे अल्पसंख्याक समाज महायुतीपासून दुरावला। 6वं कारण म्हणजे भ्रष्टाचारांचा आरोप झालेल्या सोबत युती केली। भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, रवींद्र वायकर, यामिनी जाधव यांना सोबत घेतले। त्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदार महायुतीपासून दुरावला। 7वं कारण म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणाचाही फटका बसला। भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांना फोडले ही गोष्ट भारतातील जनतेला रुचली नाही। त्यामुळे या फोडाफोडीच्या राजकारणाचाही मोठा फटका भाजपला बसला। 8वं कारण म्हणजे अति आत्मविश्वास नडला। भाजपने 400 पारचा नारा दिला। मोदींच्या चेहऱ्यांकडे पाहून लोक मतदान करतील असा अति आत्मविश्वास त्यांना नडला। 9वं कारण म्हणजे भाजपचं गुजरात प्रेम। राज्यातील अनेक उद्योग गुजरातला गेल्याचा मुद्दा भाजपने प्रचारात मांडला। आणि 10वं कारण म्हणजे ठाकरे आणि पवारांना मिळालेली सहानुभूती। भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्यानंतर त्याची थेट सहानुभूती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळाली। भाजप विरोधात नाराजी लाट निर्माण झाली। याच कारणामुळे भाजपला मोठा फटका बसला आणि भाजपची पीछेहाट झाल्याचं समोर येते। अशाच नवनवीन अपडेटसाठी प्रज्ञान चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।